चालक एक चुकीचा गॅस दरवाढ कमी गॅस दरवाढ कमी रिक्षा चालक एक चुकीचा केंद्र शासनाचा गॅसची दरवाढ कमी गॅसची दरवाढ कमी गॅसची दरवाढ कमी युद्धाच्या झळा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरत आहेत. गॅसचा दर साधारणपणे 42 रुपये रिक्षा जातो 85 रुपये झाला. आज 5 रुपये वाढ झाली. त्याचबरोबर माझ्या 12 तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सर्व रिक्षा आमच्या बंद आहेत की त्यांना LPG गॅसच मिळत नाही. म्हणजे आज मलकापूरच्या माणसाला 50 किलोमीटर ते यायला लागते गॅस भरायचा आणि परत जायचा धंदा करायचा. 7 किलोची आमची टाकी आहे. आम्ही धंदा कसा करायचा पोट कसं चालवायचा हा रिक्षावाल्याचा समोर प्रश्न आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावं. जागोजागी गॅसचं वितरण हे LPGचं झालं पाहिजे. हा आणि जेवढे रिक्षा स्टॉप आहेत 500 ते मंजूर करावे आणि त्याच पद्धतीनं सरकारनं रिक्षावाल्यांना रेशनवर 50% सबसिडी देऊन गॅस देण्याची व्यवस्था करावी. हे सरकार कुठंतरी नियोजनात कमी पडते असं वाटतंय. सरकार काहीच करत नाही. सरकारमध्ये भोंदूबाया मंत्री ह्याचमध्ये सरकार गुटपटलं आहे. सरकारला गरिबाचं देणं घेणं काय नाही. या महाराष्ट्रातला शेवटचा माणूस जो गरीब आहे, ज्या भांडी घासून करणाऱ्या आमच्या बाया असतील, फेरीवाल्यावर काम करणारी माणसं असतील, पाठीवर पोतं टाकून करणारा हमाल असेल, सर्वसामान्य रिक्षा ड्रायव्हर असेल, सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हर असेल, या सामान्य जनतेला कोणताही दिलासा या ठिकाणी मिळत नाही आहे. कोल्हापुरात आज LPG साठी सुद्धा मोर्चे काढावे लागत आहेत कोल्हापूरकरांना. त्यांना देखील गॅस मिळत नाही आहे. काय मागणी कराल? काय प्रशासन कलेक्टरच्या पातळीवर DSPच्या पातळीवर फक्त बैठका होतात, वर्तमानपत्रामध्ये छापून येतात. माझं म्हणणं आहे माननीय कलेक्टर साहेब अमोल येडगे यांनी रस्त्यावर यावं, पंपावर जावं, पाहणी करावी आणि जो तुटवडा आहे तो पहिल्यांदा बंद करावा. घरगुती लोकांना गॅसचं शॉर्टेज युद्ध या पार्श्वभूमीवर खरं तर गॅसचा मोठा कंटेनर या भारत देशात आला आहे. नरेंद्र मोदीने ते जाहीर केलं तरीही हे व्यापारी ब्लॅक मार्केटिंग करतात. गॅसचं सिलेंडर 700-800 रुपयाचं 2000 रुपयाला विकायला लागलेले आहेत आणि त्यामुळं सामान्य माणसाला नाही. अहो चुलीवरच जेवणं करायची चालू आहेत. 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा आज गॅस नाही आहे जेवणाला. त्यामुळे देशाचं आर्थिक व्यवस्था म्हणण्यापेक्षा पोटाला खायची जी वस्तू आहे त्याचं जे इंधन आहे ते मिळत नाही. ते सरकारनं पहिल्यांदा तयार करून द्यावं. गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावर येणारे नेते आता कुठं दिसत नाहीत, गायब झालेत. कसं बघताय या चित्रात? नाही, गॅसच्या सिलेंडर आणि गॅसच्या सिलेंडरवर बसणारी माणसं ह्या नरेंद्र मोदींनी गायब केलेली आहेत. गॅसची दरवाढ ताबडतोब कमी गॅसची दरवाढ ताबडतोब कमी गॅसची दरवाढ ताबडतोब कमी गॅस दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा गॅसची दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा गॅसची दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा अरे हो सब रिक्षा चालक एक चुकीचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.